अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुने परीक्षावरती सारी समोरून दिसते या परीक्षेवरती खूप महातेजो दत्तात्रेय महामुने अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि सर्व पाप प्रमुच्यते। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो तस्य स्मरणमात्रेण अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि पुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि पुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि महातेजो दत्तात्रेय महामुनि पुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते 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 दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते 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 तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते
प्रमुच्यते तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते 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 दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण श्री राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम कुंडली वरदा हरि श्री ज्ञानदेव तुका गोपाल कृष्ण भगवान की जय। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार गोपाल कृष्ण भगवान की। आज भक्तमाल ग्रंथामध्ये परोपकारी संतांचं वर्णन आलं आहे
आता किती परोपकारी संत यांच्या यादीत आहे. जगात खूप लोक असतील, पण लेखकाच्या दृष्टीमध्ये किंवा लेखकाच्या सहवासामध्ये किंवा लेखकाच्या संबंधामध्ये जेवढे आले त्यातले त्यांनी लिहिलेले आहे. यामध्ये काही संत कल्याण अंकातून घेतलेले आहे. म्हणून एक लक्ष्मणदासजी, दुसरे लफारजी, तिसरे लड्डूजी, चौथे त्यागीजी, पाचवे संतजी, सहावे सूरजी, सातवे कुंभदासजी, आठवे विमानजी, नववे खेमजी, श्री भावजी, श्री विरघजी, भरतजी, नफरेजी, हरिकेशेजी, लटारे, हरिदासजी, अयोध्येच्या शरयू तटावर असलेले चक्रपाणीजी, तिन्ही लोक सुमनजी, पुष्कराजजी, ब्रिलुलाजजी आणि हनुमंताच्या वंशातून उत्पन्न झाले उद्धवजी. अशा एवढ्या परोपकारी संतांची यादी आहे. त्यामध्ये पहिल्या प्रथम आपल्याला संत ऐकायचे लड्डाजी, तिकडचं आडनाव आहे. लड्डाजी हे मोठे परोपकारी भगवत भक्त आणि वैष्णव होते. दुसऱ्याचं दुःख दूर करणं हा त्यांचा मूळ स्वभाव होता. माणसाला नेहमी दुसऱ्याला दुःख देण्यात आनंद असतो. संताला दुसऱ्याचं दुःख दूर करण्याचा आनंद असतो. नरसिंह मेहता म्हणते पराय पीड जाणे, दुसऱ्याचं दुःख जो जाणून त्याला सुख देतो, त्याला सुख देतो असा संत. म्हणून हे बंगाल प्रांतामध्ये एका गावामध्ये यांचा जन्म झाला. भगवतमुख हे होते आणि गावातले सगळे लोक भगवत विन्मुख होते. एवढा फरक होता. एकच आस्तिक आणि सगळं गाव नास्तिक. घरामध्ये सुद्धा केव्हा केव्हा असंच होतं. आपण एकच आस्तिक असतो आणि घरातले सगळे नास्तिक असतात. त्यावेळेला मोठा संघर्ष होतो. गावात अनेक नास्तिक असतील तर आपलं काही बिघडत नाही, पण घरात नास्तिक असतील तर मात्र मनस्ताप होतो. वारंवार अपमान होतो आणि अन्याय सहन करावा. आता काल आपण असं सांगितलं ना, काल रात्री, की केव्हा केव्हा उपासनेमध्ये अशी उदासीनता येते. तर आज सकाळी 5-6 लोकांनी सांगितलं आमचं तसंच आहे म्हणे, रात्री संशय मिटला. काय उपाय म्हटलं त्याच्यावर? तर म्हणे सत्संग ऐकणे. ज्या वेळेला पूजा पाठ जपात मन लागत नाही तेव्हा सत्संग ऐकला पाहिजे. सत्संग बरं हल्ली तर तुमच्या नशिबानं बटन दाबलं की सत्संग आहे. कोणाच्या घरी बी जायचं गरज नाही. बटन काय, मोबाईल फिरवला की सत्संग आहे. पण तुटती कुबुद्धी, तोडगे ताडगे सांगणं सत्संग की हे जे आहे. त्याचं उदाहरण सांगतो. आपला एखादा मित्राचा पोरगा वाह्यात आहे, तो आल्याबरोबर त्याचं सुरू करतो की माझा मुलगा ऐकत नाही अमुक. तर त्याला आपण कसं शांत करायचं? अरे भाऊ आमचे बी ऐकत नाही रे भाऊ, काय लावलं आहे, बस असं सांगायचं. आपण काय म्हणतो, तुला वळण लावता आलं, मी कसं लावलं आहे, असं करतो तुम्ही. म्हणून तो तुमच्याजवळ येऊन आणखीन दुःखी होतो. आपल्याजवळ आलेल्या माणसाला जर आपल्यासारखं याला दुःख आहे असं म्हटलं की तो शांत होऊन जातो. नेहमी हा निसर्गाचा नियम आहे. आणि जगामध्ये जगी सर्व सुखी असा कोण आहे? हां, कोण आहे असं? विचारी मना तूच शोधोनी पाहे. हे मना तूच शोध. कोणी विचारी आहे का? सुखी आहे का? विचार केला
तर प्रत्येकाला ज्याच्या ह्या ज्या सोयी आहे ना घरामध्ये, ह्या सुख आहे केव्हा सगळे चांगले असतील तेव्हा. समजा आपल्याला चांगली गादी वगैरे, स्वयंपाक चांगला झाला, त्याच्या 10-15 मिनटं आधी जर आपलं भांडण झालं असेल बाईशी, तर कशाला ते जेवणही चांगलं लागेल आणि ते काय असं आहे ते. म्हणून घरातल्या कुटुंबाने एक पथ्य पाळलं पाहिजे, जेवणाच्या वेळा कोणताही वाद काढायचा नाही आणि झोपाच्या वेळा वाद काढायचा नाही. कारण हे 2 वेळी असे असते की माणसाच्या शरीरामध्ये पवित्र अन्न जाऊन त्याचं अमृत झालं पाहिजे. म्हणून आपण कोणी जेवत असलं ना आपण केलं की तो म्हणतो या जेवायला, तर आपण एवढंच म्हणतो अमृत जेवा. अन्नाचं अमृत झालं पाहिजे. मग कोणत्या अन्नाचं अमृत होईल, तर सत्वगुण आणि आनंदी वातावरण. म्हणून आपल्याला जेवताना स्वच्छता वगैरे असं जे सांगितलं आहे ते एवढ्या करताच की पवित्रपणा, देवाचं चिंतन, दिवा उदबत्ती म्हणजे सुगंध आला पाहिजे, वातावरण चांगलं झालं पाहिजे. आता आपण बाहेर जेवायला जातो हल्ली लोक, पण त्याच्यात पवित्रता नसते. त्याच्यात काय आहे, फक्त ऐश्वर्याचा थाट आणि खिच्याला चाट. ऐश्वर्याचा थाट आणि खिच्याला चाट, हे लक्षात आलं पाहिजे. अन्न वाया घातलं तरी पाप आहे, कारण ते वाया नाही घालतं. अन्न हे परब्रह्म म्हटलंय आपण, पण आज या जगात तुम्हाला वाटतं एवढी महाग आहे, पण लोक इतकं वाया घालवतात की त्याचा विचार करून. आपण फिरायला जाऊ ना, त्या कचरा कुंडीपाशी आता त्या गाड्या फिरतात म्हणून कमी झालं, पोळ्या, खिचडी, भात असं रस्त्यावर टाकून. बरं कुत्री खात नाही हल्ली. पांढरापूरमध्ये अशी परिस्थिती आहे, लोक हे अन्न खाऊ घालतात, ते गुरु आजारी पडले. गुरांना शिजलेलं अन्न खाऊ घालायचं नाही, त्यांचा चारा. म्हणून आपली चाणकी केवढी असते गाईची, एवढी चाणकी असली म्हणजे तिला त्रास नाही होणार. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपल्याला रस्त्यावरच्या पोळ्या कुत्रेही खात नाही हल्ली. त्याचं कारण त्यांना बिस्किटाची आणि दुसऱ्याची सवय लागली आहे. म्हणून ते म्हणतात अन्नामध्ये सात्विकता पाहिजे. हे बंगाल प्रांतामध्ये आपल्या गावामध्ये कोणी संत येऊ देत नव्हते हे लोक. तर एकदा या गावाचं भाग्य उदयाला आलं आणि बरेच संत यांच्या भागात आले. हा बंगाल भाग आहे ना, यांचा आहार म्हणजे दृष्ट आहार आहे जास्ती. हे हिंसा फार करतात. हिंसेने त्यांना अत्यंत दोष लागतो, म्हणून आपण बंगाल मलिंछन म्हणतो. हुशारी आहे, चांगले लोक आहेत, पण सगळा आहार खराब. म्हणून त्यावेळेस पशुबली, मानवबलीसुद्धा देण्याचं त्यांच्याकडे परंपरा आहे. एकदा संत समागम यांच्या गावात पोहोचला. 3 दिवस उपाशी राहिले, पण कोणीही त्यांना प्रसाद दिलेला नाही. संतांना कळालं की अरे हे गाव अत्यंत धर्म नाही यांच्याजवळ, अधर्म आहे. त्या गावामध्ये हे लड्डाजींना कळालं, तेव्हा ते वैष्णवांच्या जवळ गेले आणि त्यांना उपदेश दिला की महाराज, हे गाव भगवंताच्या विनमुख आहे, तर काय करायचं. हे लोक बळी देतात मानवाचा. कामाख्या देवी तशी नाही आहे, भगवान शंकर बसलेले, पण यांनी करून टाकलं. ज्या ज्या लोकांची सत्ता आली ना, त्यांनी देवाजवळ बली सुरू करून दिला. आपल्याकडे असं बली देण्याची परंपरा नाही आहे शास्त्रामध्ये. तामसी लोकांनी भक्तीच्या नावाखाली
हिंसा करायला सुरुवात केली. आपल्याकडे हिंसक शब्द बोलायला परवानगी नाही आहे, कोणालाही टोचून बोलायचं नाही. मग सुनेच्या बापाच्या घरी काही नाही असं बोलता येईल का? हे असं समजलं पाहिजे आपल्याला. अरे तुमच्या नशिबी श्रीमंत नव्हता म्हणून तो बिचारा गरीब मिळाला, असं आहे. कलेक्टरला मास्तर गरीब वाटेल ना, अगदी बरोबर आहे, असं आहे. पण काही लोक सून करताना सदाचार संपन्न गरीब असला तरी त्याच्या घरची मुलगी करून घ्यायला तयार असतात. कारण काय, त्यांना माहिती आहे सदाचार आहे. सदाचारानं विचार चांगले राहतात. म्हणून राजा बली देण्याच्या वेळी आपल्या नौकरांना म्हणाला, जा तो जो लड्डाजी आहे त्याला धरून आणा, त्याचा बळी देऊन टाका, कारण तो गावामध्ये धार्मिकता वाढवतो. धार्मिक लोकांना बोलवतो आणि धार्मिकतेचं वातावरण वाढवतो. त्यावेळेस एका गरीब ब्राह्मणाच्या मुलाला पकडलं, लड्डाजी काही सापडले नाही. एका गरीब ब्राह्मणाच्या मुलाला पकडलं, त्याचे माता पिता करुण रडायला लागले. तेवढ्या वेळात हे लड्डाजी तिकडे पोहोचले. म्हणाले, काय झालं? म्हणाले, आमचा मुलगा राजाने बळजबरी नेलाय, त्याला नरबळी द्यायचा आहे. आम्हाला एकच मुलगा. लड्डाजी म्हणे, तो मी तुमचा मुलगा सोडून देतो आणि मी बळी जातो. म्हणे कसं होईल? तुम्हाला काही विचार करायची गरज नाही. म्हणून त्या सैनिकांकडे म्हणे, इकडे या, त्याला सोडून द्या, हे घ्या. राजाचे सैनिक कशाचे भुकेलेले असतात? हां, बिलकुल. आणि त्याला सोडून दिलं नाही. हे लड्डाची चालले आपले त्यांच्याबरोबर. राजाला जो पाहिजे होता तो आधी सापडला नव्हता, आता तो मुद्दाहून हातात आलाय. आला होता ब्राह्मणाचा मुलगा, पण लड्डाजी तिथे गेले आणि त्या ब्राह्मणाच्या मुलाला मुक्त करून दिलं. स्वतः बलिदानाच्या ठिकाणी गेले. राजकर्मचाऱ्यांना आनंद झाला. त्यांनी राजाला सांगितलं की लड्डाजी सापडले. देवीच्या सन्मुख उभं केलं. आता देवीला खरा वैष्णव दिसला. देवीला सगळ्या ज्या देवता आहे यांना वैष्णव दिसला की आनंद होतो. कारण वैष्णवाच्या घरी काय चालतं रात्रंदिवस? भजन. त्यामुळे वैष्णवाचं घर पवित्र राहतं. आणि वैष्णव भजनामुळे अत्यंत पवित्र होतो. माऊलीसुद्धा आपल्याला सांगते, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गायन, पवित्रची होय देह त्याचा. हरीची कीर्ती गायल्यानं इन्चार्ज म्हणून झाले पिंपळगाव हरेश्वरला APIS मॅडम. हां, तर देवाला देवाला नैवेद्य दाखवून दे आणि बाईंना प्रश्न 2 मिनिट. कुठे? पिंपळगाव हरेश्वर. चांगलं गाव, देवाचं गाव आहे. त्या दिवशी आणणार होती मॅडम ना, म्हटत मी एकदा दादांकडे चला. ते कसं होणे चालू होतं. थोडी मनस्थिती त्यांची खराब झाली होती. काय रास आहे तुमची? माझी मित्र गुरुवर चांगला आहे जा, आणि पहिला गुरु आहे. प्रसाद दाखव. देवांना वैष्णव फार आवडतो. म्हणून भगवती प्रगट झाली आणि कुपित होऊन राजाचे सैनिक यांच्या डोक्यावरचे मुकुट आईसाहेबांनी उडवले.
आणि जो वध करणारा होता त्याचा वध केला. पहा, देव बरोबर इतक्या दिवस त्याने अनेक लोकांच्या जीवाची हत्या केल्यामुळे त्याला मारला. आणि त्यावेळेस राजा धावत आला आणि या लड्डाजींच्या चरणावर पडला. मला माफ करा म्हणे. मी माफ करणारा कोण? ही देवीच तुम्हाला माफ करेल. हिने तुम्हाला सुबुद्धी दिली पाहिजे आणि गावामध्ये चांगले विचार, चांगलं वर्तन आणि समाज सुखी असेल तर संतांचा सहवास होऊन संतांचं वचन आपण ऐकले पाहिजे. वाटून द्या ना बेटा, वाटून द्या ना, तुमच्या हाताने वाटून द्या. हां, विजयी भाऊ. मग विजयी भाऊ. तर तुमच्या राज्यामध्ये वैष्णवांना आणि वैष्णवांच्या योगानं समाजामध्ये सत्यता, सरलता, सभ्यता आणि आचारता प्राप्त होईल. पहा काय सांगितलं आहे. सदाचाराचं वर्णन संत सांगतील. कोणाचं बुडवू नका, राजाचा कर भरा, असं कोणी सांगणार नाही. त्यावेळेस राजाला आनंद झाला आणि त्या दिवसापासून बंगाल प्रांतामध्ये संतांचं आगमन जास्ती झालं. पुढे एक संत झाले श्री संताजी. भक्त श्री संताजी हे साधू सेवेमध्ये मोठं प्रेम ठेवत होते. गावामध्ये कोणी भिक्षा मागायला आला की त्याला आपल्या घरी बोलवून त्याचे पाय धुवून एका पाटावर उभं करून दारापुढे त्याला भिक्षा देत असत आणि घरातले सगळे लोक त्याला नमस्कार करत असत. त्यावेळेस यांच्या घरामध्ये अतिशय संत सेवा आणि संत पूजा झाल्यामुळे यांच्या पत्नीला असा कंटाळा आला होता. कारण दोघं एक मत नसेल तिथे कंटाळा येतोच. घरामध्ये दोघांचं एक मत असलं म्हणजे कलहाला वाव होत नाही. एक मत नसलं म्हणजे कली नसला तरी कलह होतो. सगळ्या ठिकाणी कली आहे नाही. आपण जर चांगलं वागलो तर कली थांबत नाही आपल्या घरी. त्याने सांगितलं आहे, जो देवाची पूजा करत असेल, जो मातापित्यांना नमस्कार करत असेल, मातापित्यांचं श्राद्ध करत असेल, त्याच्या घरात मी कधीच जाणार नाही असं कबूल केलं आहे धर्मराजाला. पण ज्या ठिकाणी मग हा कली स्पर्श कसा करतो तर परद्रव्य, परश्री आणि परख याचा संपर्क झाला की कली आत प्रवेश करतो. कली हा मोहाने आपल्याकडे येत असतो. आपल्याला जसा अधर्माचा मोह होईल त्याप्रमाणे कली प्रवेश करत जात. आपण जर धर्मानं वागण्याचा प्रयत्न केला तर कली आपल्यामध्ये मोह करत नाही. म्हणून त्यावेळेस यांच्या पत्नी घरी असताना आणि हे संताजी बाहेर गेलेले होते तेव्हा बरेच साधू यांच्या घरी आले आणि यांच्या पत्नीला विचारलं की संताजी कुठे गेले? म्हणे चुलीमध्ये गेले. संतापलेली बाई काय बोलेल त्याचा भरोसा नसतो. असं आहे, बोलायची प्रॅक्टिस होऊन जाते त्यांना. चुलीमध्ये गेले म्हणे. संतांना कळालं अरे याच्या घरामध्ये संयोग नाही आहे. आपण आलो तर खरी, आणि ज्यांच्या घरामध्ये संयोग नाही तिथलं अन्न कारण तिथे कल आहे ना. तुकाराम महाराजाचं उदाहरण आहे बघा. शिवा कासार नावाचा एक भक्त होता. तो रोज तुकारामांच्या भजनात येई. त्याला घरी द्यायला उशीर होईल. एक दिवशी तिने पाहिलं की या तुकाराम महाराजाला अद्दल घडवली पाहिजे म्हणून शिवाला सांगितलं की तुकाराम महाराजाला घेऊन ये आपल्या घरी. आणलं तर गरम पाण्याचं पातेलं त्यांच्या पायावर टाकलं. तुकाराम महाराज म्हणे जळो ही काया
शुभा कसा रडायला का काय रडतो? मागच्या जन्मी कोणाच्या पायावर फेकला असेल म्हणून माझ्या पायावर आलं म्हणे. तुझ्या बाईचा दोष असं आहे. मागच्या जन्मी पत्नीला छळलो म्हणून या जन्मी ही कर्कशा मलाही मिळाली म्हणे. उदाहरण दिलं. ते आपलेच दोष असतात. ते ज्या दोघांमध्ये सौख्य आहे त्यांचं पुण्य आहे. म्हणून माणसाने कोणाचा हेवा करू नये बा. कोणाच्या संपत्तीचा, कोणाच्या पत्नीचा, कोणाच्या पद मिळाला त्याचा आणि कोणाच्या संततीचा. संतती, संपत्ती आणि श्री हे प्रारब्धाने जे मिळालं आहे त्याच्यावर संतुष्ट राहावं. आणि त्या योगाने आपल्या मनामध्ये मग विकल्प नाही येत. नाही तर हे तीन गोष्ट मनामध्ये विकल्प करतात. एवढंच काय आपला नातू बारीक असेल आणि दुसऱ्याचा कधी गुटगुटीत आपण पाहा काय दिलं देवाने आपलं पहा. त्याचं कारण आहे ना, आनंददायी संतती होणं हे सुद्धा मुलं पाहिल्याबरोबर आनंद होतो. काही लहान आम्ही विचारतो ना, ते नाव काढलं म्हटलं गुटगुटीत आहे दादा, 4 किलो वजन आहे, हा इतका चांगला आहे असं सांगतो तो. म्हटलं मग 100 रुपये तर ठेव. असं आहे. म्हणून ते म्हणतात साधू संतांनी पाहिलं तेवढ्या वेळात त्यांना संताजी येताना दिसले. संताजींची विचारलं चला का, चला घरी. म्हणे नाही आम्ही नाही म्हणे माझी पत्नी तुम्हाला म्हणाली ना की संताजी चुलीत गेला म्हणून तुम्ही येत नाही ना, चला. अरे इतक्या लांब असल्यावर सुद्धा आपली पत्नी काय बोलली हे याला कळतं. म्हणजे हा खरा संत आहे असं आहे. त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये सगळ्या संतांच्या आलं की हा अचूक बोलतो. मग संतांनी सांगितलं आपल्या संताजीने सांगितलं चुलीत गेले म्हणजे याचा अर्थ काय, त्यांना कोणीतरी संत भेटतील, ते घरी आणतील आणि मग आमची चूल पेटेल असा अर्थ आहे. संत आनंदित झाले कारण त्यांनी पाहिलं घरी आल्यावर जर चांगलं नाही जेवलं हिच्या धाकाने तर पंचायत होईल म्हणून असा अर्थ लावून दाखवला. सगळे घरी आले, त्या बाईने स्वयंपाक केला, संताजीने जेवू घातलं आणि भगवत प्रसाद त्यांच्या पश्चात दोघांनी खाल्ला. म्हणून जरी बाई बोलली तरी त्याचा अर्थ काय लावावा हे सांगितलं आहे. कारण आपणच सावरून घ्यायचं संसारात. काय करायचे एकमेकाने सावरा, हां पसारा झाला म्हणजे आवर जसं करता तसं सावर करायचं आहे. पण काही नुसतेच बसून राहतात, काहीच लक्ष देत नाही घरात, मग ती बाई चिडते. लक्ष दिलं पाहिजे. आता छोटे छोटे संत आहे, तिलोकजी सुनार म्हणजे सोनार. हे तिलोकजी पूर्व देशामध्ये राहणारे जातीने सोनार होते. यांच्या हृदयामध्ये भक्तीचा सार भरला होता, म्हणजे प्रेमळ भक्ती. भगवंताचं गुणानुवर्णन करताना डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू व्हायचे. संत सेवेचं व्रत त्यांनी घेतलेलं होतं. एकदा त्यांच्या इथे राजाच्या मुलीचा विवाह होता. त्यावेळेला राजाने हे तिलोकजी सोनार असल्यामुळे यांच्याकडे सगळे अलंकार टाकले करायला राजाने की हा प्रामाणिक संत आहे, याच्याकडे आपण हे टाकावे. तर लग्नाची वेळ आली तरी दागिने तयार नव्हते. राजाने बोलवलं यांना. लोक म्हणे महाराज काय तुम्ही त्याच्याकडे टाकले, तो साधू संतांच्या सेवेमध्ये करणार नाही, राजानं त्यांना शिक्षा देईल असं सांगितलं.
हे संत सेवेमध्ये लागल्यामुळे त्याही दिवशी आदल्या दिवशी दागिने झाले नाही. ज्या वेळा राजाच्या घरी पाहुणे आले त्यावेळेला हे पळून गेले शेतात की आता काही खरं नाही आपलं. भगवंतानी सगळे दागिने तयार केले आणि राजाच्या दारापुढे जाऊन ते सगळे दागिने दिले. आता भगवंताने केले म्हणजे काय? माया. ते भगवंत काही कटकट करत बसले, सगळे जेवढे होते त्याच्यापेक्षा अगदी नाशे केले की राजाने दागिने पाहिल्याबरोबर त्याचा जो राग होता तो सगळा नष्ट झाला. काय सगळे लोक म्हणत होते हे काय याने 2 दिवसात केले असेल, आपल्याला मुद्दाम सांगितलं त्याने मी माझे झाले नाही म्हणून, एवढे दागिने चांगले सुंदर वगैरे सगळे. महाराज आपल्या पुत्रीकरता हे दागिने आणले आहे. राजाचा विवाह झाला, सगळे दागिने घातले. राजानं सांगितलं अरे प्रधाना याचं जे मोल ठरलं आहे त्याच्यात दुप्पट देऊन टाका. भगवंताने ते सगळे दुप्पट घेतले, याच्या घरामध्ये आणून टाकले. हे सोनं राजानं दिलेलं सोनं घरातच मूळ सोनं घरातच होतं. भगवंताने हे तर मायाने केले. आणि परत याचा दाम लग्न आटोपलं, सगळे लोक गेले. 6-7 दिवस हा घरी आलाच नाही. याच्या पत्नीने आल्यावर सांगितलं म्हणे ते राजाचं लग्न आटपून गेलं, दागिने हे उघडायला गेला तर पैसे पण आणि दागिने पण. माफी मागायला गेला राजाकडे. राजा म्हणे अरे तूच तर आला होता, तूच तर दागिने दिले मला. म्हणे महाराज नाही आहे, मी तुमच्या धाकाने पळून गेलो, सोनं जसंच तसं आहे. तुम्ही दिलेले मोलाचे पैसेसुद्धा माझ्या कपाटामध्ये आहे, पण मी नव्हतो. म्हणे मग कोण होतं? भगवान तुमचे दागिने देऊन गेले. एवढंच नाही तर तुम्ही माझ्या घरी चला आणि माझ्या कपाटामध्ये तुम्ही दिलेलं सोनं जसंच तसं आहे. आता राजे लोक खात्री केल्याशिवाय विश्वास ठेवत नाही. चाल आता राजा निघणार म्हणजे प्रधान सगळे बरोबर. गावामध्ये अफवा पसरली, याच्या घरातलं सगळं धन राजा घेऊन जातोय. हे लोक गर्दी झाले की असं कसं, दागिने तर दिले होते त्या दिवशी. राजा म्हणले गर्दी काय काय माहिती म्हणे. बरोबर प्रधानाने विचारलं काय गेलं? हो म्हणे दागिने त्या दिवशी याने दिल्यावर तुम्ही इतके सगळे त्याच्या घरी चालले का झाला? राजाने पाहिलं अरे याच्या बाजूने जनता आणि जनार्दन दोन्ही दिसत आहे. जनता जनार्दन. राजानं रस्त्यातच पाय धरले सोनाराचे. इतक्या गावाचं प्रेम तुमच्यावर आहे, काय सांगा तो प्रभू तुम्ही कुठे आहे? मला आता मला त्याचं दर्शन घ्यायचं आहे. तो सोनार म्हणून माझ्या घरी आला, देव म्हणून नाही आला. माझ्या मुलीच्या अंगावर सगळे दागिने आईसाहेब लक्ष्मी आहे, कारण देवान दिले ना. माझं सोनं तर तुमच्या कपाटात असेल तुम्ही सांगतात. राजा त्यांच्या घरी आला, ते सगळं पाहिलं आणि आणखीन टाकायला सांगितलं. सोनार म्हणे आता टाकू नका येथे, कारण देवाचं आहे आणि तुमचं आहे आधीचं. आता जर तुम्ही टाकलं तर तुमचं राजाचं जास्त होईल आणि देवाचं कमी होईल. माझ्या देवाचं मान राहिला पाहिजे. तुम्ही काय बुद्धी आहे. संत राजाचं धन का घेत नाही? तर राजाच्या धनात काय असतो? पाहिलं तुम्हाला पहिल्या महिन्याला 2-2 महिन्याचे टाकून दिले पैसे ना, आता म्हणता पुढे टाकू पुढे टाकू पुढे टाकू. आणि जे श्रीमंत होते त्यांनी टाकले ते काहीच बोलत नाही. आता नको, राजाच्या धनाची गोष्ट असते म्हणून यांच्यावर कधीच भरोसा ठेवू नये. राजाला 2 तोंडाची मालन म्हणतात. इकडूनही बोलतो तो आणि तिकडूनही बोलतो. म्हणून राजसत्ता जी आहे ती वैयक्तिक स्वार्थ गाठते. वैयक्तिक उंदर दारू पिऊन गेले. कलियुग कसं आहे, उंदर दारू पिऊन गेले.
असं आहे ते. काय कलियुग आहे. म्हणून ते म्हणतात, संताजीने आपल्या त्रिलोकजी सोनाराने राजाच्या घरात पूजन केलं आणि सांगितलं, महाराज तुम्ही आता हे दागिने घेऊन जा आणि हे देवाचे पैसे घेऊन जा. म्हणे का? आपल्या गावामध्ये संत सेवा सुरू करा, एक धर्मशाळा बांधा आणि त्या ठिकाणी संत सेवा. मग म्हणे तुम्ही तिथे नाही, तुम्ही दुसरा सेवक ठेवा, मी माझ्या घरी संतांची सेवा जेवढी करता येईल तेवढी. संत सेवा जी आहे, आता पहा तुम्ही, आपण ठेवून घेतला असता डबा, आता प्रत्येकाला त्यांच्या हातून दिलं गेलं म्हणजे तेवढा काय झाला आनंद. तर हे करायचं असतं नाही. गावडे गुरुजी काय म्हणजे राव दिला सणा संध्याकाळी काढलं वाटलं असतं, पण म्हटलं नाही, तो आताच्या आता असं आहे. हे जे आहे ना, हे लक्षात ठेवा. संत सेवा म्हणजे सगळ्यांच्या मुखात गेला म्हणजे तो देवाच्या मुखात. देव काही प्रत्यक्षात खात नाही. आपण गणपती उघडा ठेवत होतो ना, तेव्हा लोक असा पेढा त्याच्या सोंड्यात घालून द्यायचे आणि त्याच्या अंगावर मुंग्या व्हायच्या. आमच्याकडे एक SP होते, सेकंड SP, त्यांना स्वप्न पडलं की मला बंद कर. अनेक लोक येऊन मला स्पर्श करता, मी उजव्या सोंड्याचा गणपती आहे, पुजाऱ्याचं चालत नाही, तू SP आहे तू कर. आणि ते दुसऱ्या जातीचे होते. त्यांनी सांगितलं की हे मला स्वप्न पडलं आहे. असं असतं ते. लोकांना उघडं ठेवलं तर सोंडेत मारुतीच्या तोंडाला गुळ लावून देतात. त्या लोण्याचा मारुती मोकळा होता आणि पूर्वीच असे बोट घालून पाहिजे लोक की खरंच लोणी आहे का. आता काच लावला त्याला, काही करतात लोक. काच लावलाय ना लोण्याच्या मारुतीला, अवचित हनुमान. हा लावलाय, कारण बोटं घालतात. माझ्यावर मोठे ऑफिसर होते, त्यांनी बोटं घातले होते. देव आहे तो, काय देव आहे. देवाला नारळ फोडायचं, नारळाचं पाणी देवाच्या डोक्यावर टाकायचं नसतं ते, कारण त्याच्यानं देव काय होईल. देव स्वच्छ ठेवायचा आणि देवाचं नारळ फोडून पाणी आपण प्यायचे. ते असं आहे. आता देवीला दही भात ठेवायचं म्हणजे अंगाला चिटकून द्यायचा का तो. ते फक्त तिथे चालतं लिंगाला. जे काही वाहाल ते महादेवाला. दही भात चालतो, रस चालतो, कारण ते प्रत्यक्ष अग्नी आहे शंकर. त्याच्यामध्ये त्याचं तयार काय होतं, भस्म. म्हणून शंकराला सगळं लेपन चालतं, इतर देवांना लेपन नाही आहे. म्हणून ते म्हणतात की त्या दिवसापासून त्रिलोकधारी भगवंतानी या संताच्या योगानं त्या गावामध्ये सगळे संतांचं आगमन झालं. आणि मग त्या दिवसापासून हे त्रिलोकधारी सोनाराने आपल्या घरी बसून भगवंताचं चरित्र लिहायला सुरुवात केली. आणि गावामध्ये संत सेवा मोठ्या प्रेमानं होऊ लागली. जो तो आपल्या परीनं संत सेवा करण्याच्या तयारीत असे. अशा प्रकारे या त्रिलोकधारी सोनारानं आपल्या गावामध्ये उत्सव सुरू केले. आणि प्रत्येक उत्सवाचा एक एक गावातला मनुष्य नेमून दिला. आणि रोज धर्मशाळेमध्ये उत्सव व्हायचे, आनंद यायचा, साधू संत जेवायचे आणि गावातले लोक प्रसाद घेऊन घरी चालले. गावातल्या लोकांनी नाही जेवायचं, जेवायचं संतांनी आणि बाकीच्या लोकांनी प्रसाद घेऊन निघून जायचं. अशा प्रकारे प्रभुकृपेनं यांना पुढे कवित्व प्राप्त झालं आणि यांनी कवित्व केले. पुढे एक अगदी छोटे संत आहे लक्ष्मणदासजी. हे संत सेवेमध्ये आपल्या घरी निवासस्थान करून
सतरंजी टाकून ठेवायचे आणि स्वयंपाक तयार करून ठेवायचे. कोणी संत आल्याशिवाय संताचा स्वयंपाक आपला स्वयंपाक काढून घ्यायचा आणि घरातल्या लोकांना जेवायला देऊन द्यायचं. कोणी संत आल्याशिवाय हे जेवायचे नाही. तर एखाद्या दिवशी कोणी नाही आलं तर हे अन्न वाटून द्यायचे. तर 3 दिवसपर्यंत कोणी आलं नाही. शेवटी भगवंतानी संताचं रूप घेतलं आणि याच्या घरी आलं की आता 4था दिवस उजाडेल. अहो म्हणे महाराज मला 3 दिवस झाले भूक लागली आहे. हे लक्ष्मण म्हणता देवा तुम्ही 3 दिवस झाले उपाशी आहे तर मी पण 3 दिवस झाले उपाशी आहे. म्हणून देवाला आसन टाकलं, स्वयंपाक केला आणि देव जसे जेवायला लागले तसे या लक्ष्मणला पोट भरायला लागलं आणि ढेकर यायला लागलं. देवाने हात धुतल्याबरोबर लक्ष्मणने पाय धरले. म्हणे काय करता? कळालं म्हणे मला कळालं तुम्ही जेवल्यावर माझं पोट भरलं याचा अर्थ तुम्ही माझे ईश्वर आहात. म्हणे नाही मी 3 दिवसाचा उपाशी संत आहे. तू आज मला जीव घातलं म्हणून तू तृप्त झाला. म्हणे नाही तुम्ही माझे देव आहेत. प्रकट व्हा. आता भगवान प्रकट झाले. म्हणे माझ्या आईवडिलांना आधी दर्शन द्या. म्हणे का? ते मुक्त झाले पाहिजे. म्हणून माता पितांना बोलवलं, देवाच्या चरणावर घातलं. जिने मला मदत केली तिलाही बोलवा, तिलाही मुक्त करा आणि शेवटी स्वतः नमस्कार केला, मला मुक्त करा आणि मुलांमध्ये संत सेवेची परंपरा ठेवून जा. मागून घेतलं. मागणी याची आता देवा तुला मागणं हेच आहे की आमच्या घरामध्ये सेवा व्हावी. प्रत्येक घरामध्ये सेवा झाली पाहिजे. घरच्या लोकांची सुद्धा घरच्या लोकांकडून सेवा झाली पाहिजे. मुलाला असं वाटलंच पाहिजे की आपल्या वडिलांचं आपण अंथरूण टाकावं. असं आहे. कारण सेवाभाव हा घरात जर राहिला ना तर कोणत्याही परिस्थितीमध्ये दुःख जाणवत नाही. आणि सेवाभाव घरात नसेल तर मग दिवाळीच्या दिवशी सुद्धा कुठेतरी जाऊन बसावं असं वाटतं. कारण घर कशा करताय? विश्रांती करताय. पुढे लाफारजी नावाचे संत, लाफारजी हे निंबार्काचार्य संप्रदायाचे आणि स्वामी व्यासदेवाचार्य यांच्यावर कृपापात्र होतं. वास्तविक यांचं नाव जे होतं गोपालदासजी होतं. मग गोपालदासचं लाफारजी का झालं तर म्हणे हे नेहमी घरामध्ये लापरवाही करत होते. म्हणून आई वडील म्हणे याचं नाव आपण गोपाल घेऊन पस्तावलो. हा फक्त परमार्थ चांगला करायचा आणि संसारामध्ये बेपरवाही राहायचं. त्यावेळेस गुरुजनांनी सुद्धा याची सेवा घेतली आणि त्यांच्या माता पितांना म्हणलं याचं नाव तुम्ही का? हा म्हणे संसाराच्या बाबतीत लापरवाही आहे आणि परमार्थाच्या बाबतीत मात्र तत्पर आहे. म्हणून गुरुजींनाही आनंद झाला. ज्यांच्याकडे अनुग्रह घ्यायला गेला यांनी गोपालदास नाव सांगितलं नाही, लापरवाही आहे म्हणे. म्हणे मग हे नाव काय? तर आईवडिलांनी सांगितल्यावर ते संत म्हणाले की तुम्ही संकोच न करता नाव ठेवलं आहे याचा आनंद झाला. नाही तर कोणी असं विचित्र नाव ठेवेल का? तुमच्या मनामध्ये काही संकोचच आला नाही की या नावाने लोक काय म्हणतील. त्या दिवसापासून त्यांचं नाव सगळ्या गावामध्ये लापरवाजी 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 पडलं. म्हणून शेवटी त्यांनी त्या नावाप्रमाणे आपलं घरदार सोडून दिलं. मुलं मोठे झाले आणि आश्रमामध्ये येऊन राहिले. आश्रमामध्ये आल्यानंतर सगळ्या लोकांना यांचं नाव उच्चारलं, हरिओम. असं वाटायचं की आपण हे नाव कसं घेतो आहे. मग एकदा त्यांच्या गुरुनं सांगितलं, अरे हे नाव उच्चारण्यामध्ये आनंद आहे, तुम्ही करू नका, नाही तर याचं नाव गोपाल आहे म्हणे.
पण हा म्हणतो देवाचं नाव गोपाल आहे, माझं नाव गोपाल नको, म्हणून काही नाव ठेवून दिलं याला. एकदा गुरुदेवांना असं वाटलं की याला आश्रम सांभाळायला ठेवावा. हा तिकते लापरवा करतो, संसारात परमार्थात करतो कधी पाहावं. तर त्यांच्या डोक्यावर मोठं ओझं आलं लापरवाजीचं. आता हे तर सगळं आपल्याला करावं लागेल. म्हणून 1 वर्षभर सगळा सांभाळला अगदी कटाक्षाने. आणि एक दिवशी गुरुजींना बहाणा केला की मला तीर्थयात्रेला जाऊ द्या. गुरुदेवांच्या आज्ञेने आश्रम दुसऱ्यावर सोपवला आणि हे तीर्थयात्रेला निघून गेले. अनेक तीर्थयात्रा करीत करीत प्रत्येक ठिकाणी लापरवाने वागायचे. फिरता फिरता एक संताच्या जवळ पोहोचले. त्या संताने याला सांगितलं, लापरवा इकडे न पाहता इकडे, तुझी लापरवाही नाही काढली तर माझ्या नावाचा संत नाही म्हणे. भाईस इथेच राहायचं, इथेच खायचं आणि इथेच माझी सेवा करायची. कारण तू असा जर राहशील तर मूळ आत्मस्वरूपाला पोहोचणार. हां, हे आत्मगुरू मिळाले. आता साधारणतः काम करणाऱ्या लोकांना हे संत लोक धरून ठेवतात. नारळ दे, गोटा दे, प्रसाद दे, अमुक दे, या, कारण काम करत जायचं असतं. पण आत्मज्ञान सांगणारे संत आगळे वेगळे असतात. तुझं नाव लापरवाजी आहे याचं कारण वेगळं आहे. तुला या संसारामध्ये गोडी नाही आणि सगळे तुझ्यावर काम लादतात, म्हणून ते काम लापरवाहीने तू करतो की आपल्याला सगळ्यांनी मोकळं ठेवलं पाहिजे. आता तू या आश्रमात राहा आणि आश्रमात राहिल्यानंतर मी यात्रा करून येतो तोपर्यंत राहा. दैवयोगाने काय झालं, मोठे महाराज चालले गेले यात्रा. हे ध्यान धारणा सगळ्याला लागून गेले. त्या ठिकाणी यवन राजा होता. त्या यवन राजाने हे मोठे महाराज गेल्यावर त्या आश्रमावर छेदन करण्याचा वृत्ती केली. आधी याला याच्यात टाकलं कारागृहवासामध्ये आणि मग आश्रमाचं करार गेला. तर त्याची ती लापरवाहीचा एवढा परिणाम होता की राजाचे सगळे सेवक आश्रमाजवळ आले की आंधळे. राजाने दुसरे पाठवले. आश्रमाजवळ आले की आंधळे. हा कारागृहवासामध्ये जे द्वारपाल होते त्याने सांगितलं की तिकडे काय झालं पाहून या. म्हणे आंधळे झाले. तुम्ही जर मला तिकडची बातमी नाही दिली तर तुम्ही आंधळे व्हाल म्हणे. आता म्हणून हे डोळ्यावर द्वारपाल जे होते कारागृहवासाच्या वेळा त्याच्यातला एक जण म्हणजे तू तिकडून पाहून येत जा, भाऊने तर आंधळं होणं पडेल. राजा गेला आश्रमामध्ये आंधळा. मग राजाला कळालं आणि राजा कारागृहवासात आला. लापरवाही महाराज, आमची काही परवा राखा. म्हणाले आजपासून तुम्ही तुमच्या आमच्या सनातन धर्माचा द्वेष जर सोडत असाल तर सगळ्यांना दृष्टी येईल आणि नसेल सोडत तर तुमच्यासह सगळे आंधळे होतील. तर राजा कबूल झाला. यापुढे सनातन धर्माच्या आश्रमावर कधीही विपर्यास करणार नाही किंवा त्यांच्या नाशाची गोष्ट करणार नाही असं म्हटलं. सगळ्या सैनिकांचे डोळे आले. तोपर्यंत गुरु महाराज यात्रा करून आले. हे जसे आश्रमात गेले तसे बाकीच्या शिष्यांनी गुरु महाराजांना सांगितलं, गुरु महाराज असं असं अरिष्ट आलं होतं. म्हणे याने काय केलं, हा लापरवाही आहे म्हणे, याने जीवाची पर्वा केली का. म्हणे नाही. म्हणून याचं नाव लापरवाही ज्या लोकांनी ठेवलं घरातल्या लोकांनी ते याच्यापेक्षा बुद्धिमान आहे म्हणे. कारण कुळामध्ये जो पुत्र उपसतो त्याचं ज्ञान कुळातल्या लोकांना असतं ना. याचं ज्ञान कुळातल्या लोकांना असतं की हा कोणत्या गुणाचा आहे. त्यामुळं
त्या दिवसापासून त्या यवनराजानं साधू संतांच्या सेवेच्या निमित्तानं आश्रमाला दरवर्षी द्रव्य प्रदान करायची पद्धत सुरू केली. गुरु महाराजांकडे लापरवाही आले, नमस्कार केला, आता जाऊ नये, मी गेल्यानंतर हा आश्रम तुला सांभाळायचा आहे, चलो. माझी तयारी झाली. कुठून अनुग्रह घेतला, तिथून लापरवाही करून कुठे आला आणि कुठे आश्रम सांभाळायला आला. आणि अशी साधू संतांची सेवा करण्याची जी इच्छा होती ती आश्रमाचा अधिपती होऊन किंवा गादीपती होऊन संत सेवा सुरू झाली. म्हणून ते गादीवरचे महाराज असताना ते पंक्ती बसल्यानंतर मग जेवायला बसतात, कारण त्यांच्या आधी बसायचं नसतं. आणि त्या साधू संतांचा थोडा प्रसाद घ्यायचा, नंतर आपण दुसरं अन्न खायचं. कारण आपण नाही तर काही लोक काय करतात, माझं मी पान मांडून द्या, मी खाऊन घेतो आधी, मग मी कर. नाही, खरे संत जेवत नाही. सेवा करायची आहे तर मग त्यांच्या मागून जेवावं लागतं. मग ते रस्त्यावरचे फिरणारे साधू असले तरी इलाज नाही, आधी त्यांना जेव घालायचे. म्हणून तुम्ही आश्रमात, मोठ्या मोठ्या आश्रमात गेले तर साधू संतांच्या म्हणजे फिरणाऱ्या संतांचे सुद्धा जेवणं चालू असतं. अन्नदानामध्ये भेद नसतो. आपली हरिद्वारची जेव्हा हे झाली होती ना, तो चांगला मिळाला होता पंडा. म्हटलं ज्यांना ज्यांना ब्राह्मण घालायचे त्यांनी घालून घ्या. घातले होते लोकांनी ब्राह्मण हरिद्वार. आणि तीच शेवटची यात्रा झाली हरिद्वारची. जो तो घालायचा 100 ब्राह्मण मिळायचे तिथे हरिद्वारला. एक दिवशी तर तात्यानं उडदाची डाळ खाऊ घातली होती हरिद्वारला. कारण रोजच मिष्टान्न खाऊन खाऊन सगळे लोक हे झाले, म्हणजे उडदाची डाळ. असं आहे ते. हे रहस्य लक्षात आलं पाहिजे अन्नदानाचं. आता असे लापरवाही संत झाले. आणि या संतानंतर आणखीन एक संत झाले, श्री कुंभनंदजी दास. कुंभनंदनजी दास हे परमभक्त पण आदर्श गृहस्थाश्रम. पती पत्नी पुत्र आणि सून विरक्त, म्हणजे हेही विरक्त, यांची पत्नी विरक्त, यांना जो मुलगा होता तोही विरक्त आणि त्यांची सून सुद्धा विरक्त. एक जात. आणि निस्पृह आणि त्यागी आणि पुन्हा महासंतोषी व्यक्तिमत्व चारित्र्य यांच्या चरित्रानं गावातले लोक यांच्या वागणं पाहून तेही लोक तसे वागायला लागून गेले. कारण काही लोकांचा आदर्श समाज पटकन घेतो आणि काही लोक आदर्श लावून लावून थकून जातात. शेवटी ते गाव सोडून त्या संताला जावं लागतं की नाही, ते लोक सुधरत नाही. नामदेव महाराजांनी सुद्धा अशी गावं सुधरवली आहे. एक गाव होतं की त्या गावात कोणीच देवाचं नाव घ्यायचं नाही, तर नामदेव महाराज 10,000 रुपये व्याजाने घेऊन गेले राक्षस भोर नावाच्या गावामध्ये आणि नाम सप्ताह सुरू केला. तर आधी कोणी येईना म्हणून पोरांना बोलवलं आणि गुळाचा शिरा खाऊ घातला. ते पोरं गेले, आई गुळाचा शिरा. आई पण आली दुसऱ्या दिवशी, बाप पण आला, म्हणे नाम घ्या. जास्ती गर्दी झाली, साखरेचा शिरा. उलट करायचे नामदेवराव. अरे बापरे, काय महाराज आला आहे, त्याचंही नाव नामदेव आहे आणि साखरेचा शिरा खाऊ घालतो. चाललं 7 दिवसेंदिवस अन्नदान वाढायला लागलं. नामदेव महाराजांनी गावातल्या लोकांना सांगितलं, म्हणजे पंढरपूरहून माल घेऊन या. आणि ज्याने व्याजाने पैसे दिले होते त्याच्याकडेच माल घ्यायला गेले लोक. म्हणजे का एवढा माल तुमच्या? नाही, ते नामदेव महाराज आले, ते अन्नदान करतो. बापरे, गेले म्हणे माझे 10,000 रुपये. आता शेवटच्या दिवशी आपण जाऊ म्हणे आणि जेवढे राहिले असतील तेवढे घेऊन ये, नाही तर तेवढे मी संपवून टाकेल. सगळे जेवायला बसले तेवढं शेठ आले, या म्हणे शेठ पाणी सोडा. म्हणे काल पाणी सोडून मी म्हणे अन्नदानाचं. गावातले लोक म्हणे का हो नुसते आले, तुम्हाला आयचं पाणी सोडता येत नाही? शेठ मोठा हुशार होता.
तर म्हणे मी आंघोळ नाही केली, नामदेव महाराज आंघोळ करून येतं. म्हणे जा आंघोळ करून ये. पाण्यात बुडी मारली, देवाने धरला त्याला, सोडतो पाणी का नाही. नाम्याने जे केलं आहे ते चांगलं केलं आहे. तुझ्या धनाची शुद्धी केली आहे. तुझे 10,000 रुपये दिले, ते तुझं धन सगळं शुद्ध झालं आहे. सोड नामदेवाच्या 10,000वर पाणी आणि लोकांच्या जेवणावर पाणी. आणि त्या तिथे राक्षस भुवनात त्याने नामदेव महाराजांचा अनुग्रह घेतला. धन शुद्ध झाल्याशिवाय मन शांत झालं काय? मन शांत झालं पाहिजे. धनामुळे मन बिघडतं. मन बिघडलं की तन बिघडतं. म्हणून तन, धन आणि मन, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. म्हणून कुंभदासांचा जन्म गोवर्धन सन्निधी झाला होता. गोवर्धन जो पर्वत आहे त्याच्याजवळ कधी झाला तो 1525 चैत्र कृष्ण एकादशीला. ते जन्मानं क्षत्रिय होते. त्यांचे पिता साधारण व्यक्ती होत्या आणि शेतीमध्ये जीविका चालवत असत. कुंभदासानं आपल्या वृत्तीनं आपल्या वडिलांची, आपल्या आईची आणि आपल्या पत्नीची व्यवस्थितरित्या सांभाळ करून आपल्या मुलांवर गृहस्थाश्रम सोपून महावल्लभाचार्य यांची दीक्षा 1550 घेतली. आचार्यजींनी गोवर्धन यात्रा करीत असताना याला ब्रह्मसंबंध दिला होता. ते वल्लभाचार्यसुद्धा गोवर्धन पर्वताची दीक्षा आपल्या प्रदक्षिणा करायला आले तेव्हा याचं घर तिथेच होतं, गोवर्धन पर्वताजवळ. त्यामुळे याला वल्लभाचार्यांच्या मोठ्या संताचा अनुग्रह मिळाला. कशामुळे? तर सगळं घर विरक्त होतं, आई, वडील, मुलगा आणि सून. आणि ज्या घरामध्ये एक सूत्री कारभार असतो तिथे कोणतीही गोष्ट लवकर सहाय्य होते. एक सूत्री कारभार. नाही तर घरात जेवढे आहे तेवढे सूत्र जर झाले तर मग काही ठिकाणा लागत नाही. असं आहे. एक सूत्र पाहिजे. एका सूत्रामध्ये सगळ्यांचा सांभाळ चांगला होतो. वल्लभाचार्यांनी दीक्षा दिली आणि एकदा गोवर्धन पर्वताची प्रदक्षिणा करत असताना आचार्यांच्या समोर कुंभदासजींना श्रीनाथजीची मूर्ती प्रदक्षिणा करताना दिसली. भगवंताचं प्रत्यक्षात दर्शन झालं आणि नाथजीची सेवा करायला लागले. आणि पुष्टी संप्रदायात कीर्तन सेवा जास्त करायला लागले. नाथद्वाराच्या मंदिरामध्ये देवाच्या शृंगाराला फार महत्त्व असतं. देवाच्या शृंगाराला म्हणजे जसं आपण आता हे 5-25 रुपयाचे फुलं लावतो देवाला, त्यांचं म्हणजे वासाचे फुलं हजारो रुपयाचे. देवाचा शृंगार जे आता परवा उत्सव झाला ना तर 12 क्विंटल आंबे होते देवाच्या शृंगाराला. म्हणजे हे असं शृंगार करून देवाचा उत्सव करायचा आणि आपल्या डोळ्याला आनंद द्यायचा असा तो संप्रदाय. म्हणून महाप्रभू वल्लभाचार्यांनी लीला प्रवेशाच्या द्वारानं या कुंभदासांना एक विठ्ठलनाथ संरक्षण करता दिला आणि तुम्ही दोघंच्या दोघं भगवंताचं गान करत जा. विठ्ठलनाथांवर वल्लभाचार्यांची मोठी कृपा होती आणि ते निर्लोभी राहून 1602 या दोघांनी कवित्व करायला सुरुवात केली. म्हणजे हे आपले कुंभदासजी आणि विठ्ठलदासजी यांच्यावर वल्लभाचार्यांची पूर्ण कृपा झाली. आता कशी पूजा? तर आपल्याकडे जे काकड्याचे अभंग आहे, आता आपण काकडा म्हणतो, दूध पिवो रे गोविंदलाला असं म्हणतो, दूधच ठेवत नाही. त्यांच्याकडे दूध पिवळ्याचा अभंग सुरू झाला म्हणजे केशर टाकलेलं दूध देवासमोर असलं, हां असं आहे त्यांचं.
तर त्या पुष्टी संप्रदाय, भक्तीमध्ये पुष्टी आली पाहिजे. सगळ्या मनाने भावनेने करू आपण, पण त्यामध्ये जर प्रत्यक्षात कृती नसली तर भावना प्रगट नाही करता येत. म्हणून देवाची कृती करायची आहे तर ती वस्तू तिथे तयार पाहिजे. आणि यांनी मग 56 भोगाची कल्पना निर्माण झाली देवाच्या. हे गात गेले लोक, तसे पदार्थ आणत दिले आणि सत्संगामध्ये लोकांची गर्दी झाली. मग आता गर्दी झाल्यानंतर त्या लोकांना असं वाटलं की एवढी गर्दी, एवढे 56 भोग निर्माण करायचे, ज्याला प्रसाद घ्यायचा आहे त्याने देवाच्या पात्रात काहीतरी टाकायचं, कारण तो उद्या तसाच 56 भोग झाला पाहिजे. म्हणून द्वारकेला किंवा या वल्लभाचार्य संप्रदायामध्ये जे प्रसाद घेतं ना ते त्याच्या द्रव्य टाकायचं, म्हणजे त्याच द्रव्यावर उद्याच्या दिवशी दुसरा प्रसाद सुरू होतो. प्रत्येक व्यक्ती, मोठा व्यक्ती स्वतःच्या नावाने प्रसाद करेल ती गोष्ट वेगळी, पण रोजचा जो प्रसाद येतो, बरं 56 भोगाचा प्रसाद म्हणजे काही साधा खर्च नाही तो, तर त्यातलं एक एक तुकडं मिळतं 56 भोगातलं. तर तसा प्रसादाचा विचार करून मग तो देवाच्या ताटामध्ये तसं टाकतो. आणि असा हा 56 भोगाचा कारभार रोजच देवाला नैवेद्य असतो त्यांच्याकडे, रोजच 56 भोग. त्या खाटू श्यामजीला काल मारामाऱ्या झाल्या, कारण इकडचे लोक गेले की त्यांना तिथली पद्धत माहिती नसते. इतके लोक जात आहे ते खाटू श्यामजीला आता की तिथे गर्दी आवरली जात नाही. त्यांनी सांगून टाकलं आता बरं गर्दी कमी करा, कारण व्यापार वाढला, त्यामुळे उन्मत्तपणा, उद्धटपणा जास्ती आला. खूप लाट, म्हणजे पोलिसांना काय करतील पोलीस, तुम्ही जर अतिरेक केला तर तुम्हाला ठोकावं लागतं कुठे. जर तुम्ही अतिरेक नाही केलं तर ते तुम्हाला काहीच नाही, चला 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 एवढंच बोलतील. ते व्यापाऱ्याने दर्शनार्थी लोकांना मारलं आणि दर्शनार्थी लोकांनी व्यापाऱ्याला मारलं, उल्लट झाली. त्यांना सांगितलं पाहिजे की 15 लाख लोक गेले तरी उल्लट झाली नाही आमच्या पंढरपुरामध्ये. पहा तुम्ही, तो व्यापारी जे म्हणेल ते देतो, खोटा का कुंकू देणं, आण जाय तिकडे, तुला जे करायचं, माझ्या विठ्ठलाच्या नावावर चाललो मी घेऊन गेली. ऐसा देव नाही कोठे, तुकोबाला विठ्ठल भेटे. म्हणून त्यावेळेस विठ्ठलनाथ हे द्वारका यात्रेला निघाले, वैष्णवांच्या भेटी घ्यायच्या. आणि हे कुंभदास यांना मात्र नाथजींचा वियोग काही सहन होईना. विठ्ठलनाथ म्हणे मी द्वारकेला, म्हणे तू जाय द्वारकेला, मी या मंदिर सोडून जाणार नाही. तर ज्यावेळा विठ्ठलदास द्वारकेला गेले तेव्हा हे श्रीनाथजी द्वारकेच्या रूपात यांना दर्शन दिलं. इतकी निष्ठा कुंभदासजी, लक्षात ठेवा, त्या मूर्तीमध्ये द्वारकाधीशाने दर्शन दिलं. आणि वल्लभाचार्यांनी येऊन त्याला सांगितलं तू आता फक्त देवाच्या समोर बसून राहायचं काम कर, कारण प्रत्यक्ष द्वारकाधीश श्रीनाथजीच्या रूपामध्ये येऊन गेले. म्हणून आपल्या देवामध्ये आपण हे सगळे 4 धाम पाहिले पाहिजे की इथेच माझे 4 धाम आहे. असं जेव्हा आपल्याला होतं, जसं काशीला तुम्ही गेले ना तर काशीला बद्रीनाथाचंही मंदिर आहे, केदारनाथाचं मंदिर आहे, रामेश्वराचं मंदिर आहे, नेपाळच्या देवाचं सगळे मंदिर आहे ते घाटावर. त्याचं कारण काय, हे सगळे क्षेत्र शंकराला भेटायला येतात. आणि काशी अशी क्षेत्र आहे की या काशीमध्ये गेले की सगळे धाम होऊन जातात माणसाचे. आणि या काशी क्षेत्रात जाणारा आमचा पुंडलिक अनुग्रह घेऊन पंढरपुरामध्ये स्थिर झाला. म्हणून पंढरपूर हे 4 धाम आहे. म्हणून तुकाराम महाराज कोणत्याच गावाला गेले, नामदेव महाराज गेले, ज्ञानेश्वर गेले, पण तुकाराम महाराज गेले नाही. हेच सगळं विठ्ठल आहे. नामदेव महाराजसुद्धा जायला तयार नव्हते. त्यांनी सांगितलं ज्ञानदेवांना की तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, हे सगळं माझं विठ्ठल आहे. म्हणे नाही नामा,
तुला माझ्याबरोबर यावं लागेल, मला सहाय्य करावं लागेल, तुझ्या सहाय्याशिवाय धर्मप्रचार होणार नाही. मग नामदेव महाराज दक्षिण यात्रा, पूर्व यात्रा आणि पश्चिम यात्रा ज्ञानेश्वरांबरोबर केल्या. अनेक ठिकाणी ज्ञानदेवांपेक्षा नामदेवांनी वरचढ लीला केल्या. ज्ञानदेव पाहत होते, करू द्यायला, चालते. कारण ज्ञान उतावीळ होत नाही, एक लक्षात ठेवा. ज्ञान जे आहे ना ते उतावीळने होत. आणि म्हणून ज्ञानदेवांनी नामदेवाशिवाय यात्रेला आनंद येणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून दोन देव आहेत, ज्ञानदेव आणि नामदेव. नाम ज्ञान असल्यावर नाम आलं म्हणजे आनंद आहे, पण ज्ञान आहे आणि नाम नाही, अहंकार येऊन जाईल. म्हणून आपण यात्रा करतो आहोत, आपल्याला अहंकार येऊ नये म्हणून नामदेवांना बरोबर घेऊन ज्ञानदेवांनी यात्रा केली. म्हणून आपण गुरुचं नाम घेऊन तीर्थक्षेत्रावर नाम जप करावा. गुरुनं दिलेलं नाम आपल्या मुखात तीर्थाच्या ठिकाणी असावं. कमी पाहिलं गेलं तर चालेल, पण आपल्या गुरुमंत्राचा जप प्रत्येक क्षेत्राच्या ठिकाणी झाला पाहिजे. कारण कुठेही तुम्ही यात्रेला गेले तर जमीन, पाणी आणि देवाचं नाव ह्या तीन गोष्टी पूर्वीपासून आहे. बदल झालेला आहे. पूर्वी साधे दगड होते, आता संगमरवरी लागले, पण भूमी तीच आहे, जल तेच आहे आणि भगवंताचं नाम तेच आहे. अशा प्रकारे एकदा हे कुंभदासजी गायला लागले. गाता गाता इतके सुंदर गायचे की एक अकबराच्या राजसभेमध्ये एका गायकाला विचारलं, का रे तुझी गुरु कोण? तर म्हणे कुंभदासजी. तर मला त्यांचं गाणं ऐकायचं. म्हणे ते देवाशिवाय नाही, म्हणे माझ्या दरबारात त्यांच्या देवाचं गाणं म्हटलं तरी चालेल. मग हे कुंभदासजी आले आणि आपल्या देवाचं श्रीनाथजीचं पद म्हटले. पण त्या पदाचा आनंद अकबराला आला आणि अकबरानं त्या दिवसापासून आपली वृत्ती जी आहे हिंदू भेद करायची ती कमी केली. मग त्यांच्या दरबारी बिरबर वगैरे 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 आले आणि त्यांनी ते काम केलं की ज्याच्या योगानं बाकीचे संस्थानं चांगले राहिले. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मद केली, परिणाय घडली सेवा काही. इकडून बंद करत द्या, ते शेवटी बंद करा. कडे ऊपर हाँ हाँ